जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन वर्ग 7 भाग 63। 3. सूक्ष्म क्रिया प्रतिपाती शुक्ल ध्यान। क्रियेचा अर्थ आहे तो ज्यास पतनशील असतो तो प्रतिपाती म्हणवला जातो। त्याच्या प्रतिपक्षी अप्रतिपाती आहे। ज्यामध्ये क्रिया अर्थात योग सूक्ष्म असतो ते ध्यान सूक्ष्म क्रिया आहे आणि सूक्ष्म क्रिया होऊन जे अप्रतिपाती असते ते सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती ध्यान आहे। एकत्व वितर्क शुक्ल ध्यान रूपी अग्नीने ज्याने 4 घाती कर्मरूपी इंधनाला जाळून टाकले त्या जीवाचे जेव्हा आयुकर्म अंतर्मुहूर्तपर्यंत शिल्लक राहते तेव्हा वचनयोग, मनोयोग आणि बादर काययोगाला त्यागून सूक्ष्म काययोगाचे आलंबन घेऊन तो जीव सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यानाचा स्वीकार करतो। त्रिकाल विषयक पदार्थांना युगपत प्रकट करणाऱ्या या सूक्ष्मकाय योगामध्ये राहणारे केवली या तृतीय शुक्ल ध्यानाचे धारक आहेत। 4. समुच्छिन्न क्रियानिवृत्ती शुक्ल ध्यान। या ध्यानामध्ये श्वासोश्वासाच्या प्रचाररूप क्रियेचा तसेच सर्व प्रकारच्या काययोग, वचनयोग व मनोयोगाद्वारे होणाऱ्या आत्मप्रदेश परिस्पंदरूप क्रियांचा उच्छेद झाल्यामुळे यास समुच्छिन्न क्रियानिवृत्ती ध्यान म्हणतात। हे अंतिम उत्तम शुक्ल ध्यान वितर्करहित आहे, विचाररहित आहे, अनिवृत्ती आहे, क्रियारहित आहे। औदारिक शरीर, तेजस व कार्मण शरीर या 3 शरीरांचा बंध नाश करण्यासाठी ते अयोगी केवली भगवान समुच्छिन्न किंवा निवृत्त नामक चतुर्थ शुक्ल ध्यान करतात। धवल ग्रंथामध्ये म्हटले आहे की ज्यामध्ये क्रिया म्हणजे योग सर्व प्रकारे उच्छिन्न झाला आहे ते समुच्छिन्न क्रिया आणि तसे होऊन जे अप्रतिपाती आहे ते समुच्छिन्न क्रिया प्रतिपाती ध्यान आहे। द्रव्य संग्रहामध्ये सांगितले आहे की विशेष रूपाने उपरत म्हणजे दूर झालेली आहे क्रिया ज्यामध्ये ते विपरत क्रिया आहे। विपरत क्रिया असून अनिवृत्ती असते ते विपरत क्रियानिवृत्ती ध्यान आहे। वरील प्रमाणे सारांश रूपाने शुक्ल ध्यानाचे स्वरूप आहे। विस्ताराने वर्णन स्वामी कार्तिकेयानुप्रेक्षा आदी ग्रंथांमधून जाणून घ्यावे। उपसंहार। आतापर्यंत आपण आर्त रौद्रारिक ध्यान, धर्म शुक्ल ध्यान या संबंधी विस्ताराने विचार केला आहे। अनेक ग्रंथांमधून ध्यानाविषयी अधिक सखोल विवरण केले आहे। त्या ग्रंथातून वाचकांनी जाणून घ्यावे। यापुढे ध्यानासंबंधाने काही महत्त्वाचे विवेचन पुढे देत आहे। निर्विकल्प समाधी। ध्यानाच्या अनुषंगाने निर्विकल्प समाधी हा एक चिंतनीय विषय आहे। विकल्प शब्दाचा उपयोग सहित अवस्था असा आहे। विकल्पामध्ये योगांचे परिवर्तन होते। पंचाध्यायी ग्रंथात सांगितले आहे की योगांच्या प्रवृत्तीच्या परिवर्तनाला विकल्प म्हणतात। विकल्पामध्ये उपयोगाचे संक्रमण सतत होत असते। राग द्वेष के बसते किसी ज्ञेय के जानने विषय उपयोग लगावना, किसी ज्ञेय के जानने ते छुड़ावना, ऐसे बराबर उपयोग का मृमाविना ताका नावे विकल्प है। अंतरंगामध्ये मी सुखी आहे, मी दुःखी आहे या प्रकारे हर्ष किंवा खेद करणे विकल्प आहे अथवा वास्तविक जो संकल्प जसे पुत्राधिक माझे आहेत असा भाव आहे तोच विकल्प आहे। म्हणजेच संकल्पाची एक पर्याय म्हणजे विकल्प आहे।
याप्रमाणे विकल्पाचे स्वरूप आहे. या उलट निर्विकल्प अवस्था असते. पंचाध्यायी या ग्रंथात म्हटले आहे की वास्तविक स्वयंज्ञान चेतनारूप जो शुद्ध स्वकीय आत्म्याचा उपयोग असतो तो संक्रांती संक्रमण रूप नसल्यामुळे निर्विकल्प रूपच असतो. आता समाधी म्हणजे काय ते पाहू. सम शब्दाचा अर्थ एकरूप करणे असा आहे. मनाला समभावामध्ये अथवा शुद्धोपयोगामध्ये एकाग्र करणे हा समाधी शब्दाचा अर्थ आहे. समाधीमध्ये ध्येय आणि ध्याता हे भेद राहत नाही. म्हणून ध्येय आणि ध्याता यांचा एकाकीकरण रूप जो समरसी भाव आहे तीच समाधी. थोडक्यात असे की अंतर्जल्प आणि बहिर्जल्प यांनी रहित अशा स्वरूपामध्ये चित्तनिरोध करणे समाधी आहे. परमात्म प्रकाश या ग्रंथामध्ये निर्विकल्प समाधीचे विस्ताराने वर्णन आहे. ते सर्वच येथे देणे शक्य नाही, पण सारांश खालीलप्रमाणे आहे. निश्चिंत अशी आत्मानुभूती हेच ज्याचे स्वरूप आहे. आपले मन वश करणे निर्विकल्प अशा समाधीला बहिरंग सहकारी कारण आहे. जो मुनी सर्व शास्त्रे निर्विकल्प अशा परमात्मा स्वरूपाने स्थिर होऊन वाचू शकतो, सर्व शास्त्रांचे रहस्य जाणतो, परंतु तो जर परमसमाधीने अर्थात निर्विकल्प समाधीने रहित असेल, आपल्या परमात्म्याला तो पाहतच नाही. निर्विकल्प अशा समाधीमध्ये स्थिर होऊन जो परम व अनंत अशा गुणास आधार असल्यामुळे अत्यंत उत्कृष्ट आहे. शीघ्र ध्यान कर म्हणजे त्या ध्यानाच्या योगाने वितराग व निर्विकल्प अशा समाधीपासून उत्पन्न होणाऱ्या केवळ परमानंद सुखरूपी अमृताच्या अनुभवाने तुझे मन शीघ्र शांत होईल. जेव्हा सर्व रागादी विकल्पांचा नाश होतो तेव्हा निर्विकल्प अशा ध्यानाच्या प्रसादाने केवल ज्ञान उत्पन्न होते. जरी व्यवहार नयाने प्रथम अवस्थेत वीतराग सर्वज्ञांचे स्वरूप अथवा वीतरागाच्या प्रतिमा नाममंत्रांची अक्षरे किंवा वीतरागाचे सेवक महामुनी ध्यान करण्याला योग्य आहेत, तरी निश्चयनयाने वीतराग निर्विकल्प व त्रिगुप्ती रूप अशा समाधीच्या वेळी आपला शुद्धात्माच ध्यान करण्याला योग्य आहे. अनुभव अर्थात आत्मानुभव विविध प्रकारची फल देण्याची शक्ती कर्मामध्ये येणे हा अनुभव आहे. अनुभव उपभोग परिभोग रूप असतो. स्वसंवेदन गम्य आत्मसुखाचे वेदनच स्वानुभव आहे. हे आहे अशा उल्लेखाने चिन्हित ज्ञान अनुभव आहे. आत्मानुभव स्वसंवेदनानेच होतो, कारण रूपाधिकांनी रहित असल्यामुळे आत्मरूप इंद्रिय ज्ञानाने दिसणारे नाही. तर्क करणारे त्यास पाहू शकत नाही. इंद्रिय आणि मन दोन्हींचा निरोध झाल्यावर अतींद्रिय ज्ञान विशेष रूपाने स्पष्ट होते. प्रवचनसार ग्रंथामध्ये या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची शंका उपस्थित करून त्याचे समाधान केलेले आहे. ते खालीलप्रमाणे आहे. शंका: हा आत्मा कोण आहे, तो कसा प्राप्त केला जातो? समाधान: आत्मा वास्तविक चैतन्य सामान्य रूपाने व्याप्त अनंत धर्माचा अधिष्ठाता एक द्रव्य आहे. कारण अनंत धर्मामध्ये व्याप्त होणारे जे एक ज्ञानस्वरूप प्रमाण आहे, त्या प्रमाणपूर्वक स्वानुभवाने प्रमेय होते. सम्यक दर्शन सुद्धा आत्मानुभवाशिवाय शक्य नाही. जिनतत्वोपलब्धीशिवाय सम्यकत्वाची उपलब्धी होत नाही. शुद्ध निश्चय नयाने पाहिले असता एकमात्र शुद्धपणा हेच आहे. स्वरूप जिचे अशी जी शुद्ध जीववस्तू आहे, ती शुद्ध जीववस्तू आपल्या गुणपर्यायासहित आणि पूर्ण ज्ञानसमूहाचा पुंज अशा शुद्ध जीवद्रव्याचे समस्त द्रव्ये
व समस्त कर्माच्या उपाधीपासून रहित असे जे दर्शन, जो अनुभव आहे, तेच सम्यक दर्शन आहे. आणि निश्चयाने ही जीववस्तू सम्यकत्व गुणा एवढीच आहे. म्हणून नवतत्वांना सोडून हा आत्मा एकच प्राप्त होतो. तत्वार्थ श्रद्धादानामध्ये आत्मानुभवच प्रधान असतो. समयसार ग्रंथामध्ये हा भाव फारच सुंदर वर्णन केलेला आहे. परद्रव्याबरोबरच एकत्व असल्यामुळे निश्चयाने मूढ अज्ञानी जनांना जी ही अनुभूती आहे, तोच मी आहे, असे आत्मज्ञान उदित होत नाही. याशिवाय पंचाध्यायी ग्रंथामध्ये स्पष्टच सांगितले आहे की जर श्रद्धा आदी स्वानुभव सहित असेल तर सम्यकदृष्टी जीवाचे गुण लक्षण समजले जाते. आणि वास्तविक स्वानुभवाशिवाय अशी श्रद्धा आदी सम्यक दर्शनाचे लक्षण समजले जात नाही, तर लक्षणाभास म्हणवला जातो. ध्यानाचेच अपेक्षेने सांगायचे झाले तर धर्मध्यानात किंचित आत्मानुभव होतो. द्रव्यसंग्रह टीका या ग्रंथात म्हटले आहे की त्या धर्मध्यानामध्ये स्थित जीवांना जो वितराग परमानंद प्रतिभासित होतो ते निश्चय मोक्ष मार्गाचे स्वरूप आहे. तेच पर्यायांतराने शुद्धात्म स्वरूप, परमात्म स्वरूप, एकदेश परमहंस स्वरूप, धर्मध्यान, शुक्ल ध्यान. त्याच ग्रंथात असे आहे की निश्चय मोक्ष मार्ग तथा व्यवहार मोक्ष मार्ग या दोन्हींना मुनी निर्विकार स्वसंवेदन रूप परमध्यानाद्वारे प्राप्त करून घेतो. शेवटी शुद्धात्मानुभव कसा करावा याचे सारांश रूपाने वर्णन करून लेख आटोपता घेतो. प्रथम श्रुतज्ञानाच्या अवलंबनाने ज्ञान स्वभाव आत्म्याचा निश्चय करून अर्थात जाणून आणि नंतर आत्म्याच्या प्रसिद्धीसाठी परपदार्थाच्या प्रसिद्धीचे कारणभूत इंद्रिय आणि मनाद्वारे प्रवर्तन बुद्धींना मर्यादित करून ज्याने मतिज्ञान तत्वाला आत्मसन्मुख केले आहे तथा जो नाना प्रकारच्या नयपक्षांच्या अवलंबनाने होणाऱ्या अनेक विकल्पाद्वारे आकुलता निर्माण करणाऱ्या श्रुतज्ञानाच्या बुद्धींनाही मर्यादा घालून श्रुतज्ञान तत्वाला सुद्धा आत्मसन्मुख करावे. अत्यंत विकल्परहित होऊन तात्काळ निजरसानेच प्रकट होते. आदी, मध्य आणि अंतररहित अनाकुल केवळ एक जणू संपूर्णच विश्वावर तरंतमान आहे अशा अखंड प्रतिभासमय अनंत विज्ञानघन परमात्मा रूप समयसाराचा जेव्हा आत्मा अनुभव करतो तेव्हा त्याच वेळी आत्मा सम्यकपणे दिसतो आणि ज्ञात होतो. आत्मानुभवाचे महत्त्व क्षुल्लक धर्मदास यांच्या शब्दात पहा. संसार जगत में जिसको आत्मानुभव आत्मज्ञान नहीं वा ब्रह्मज्ञान नहीं, उसका व्रत जप तप नेम तीर्थयात्रा दान पूजादिक है, सो ब्रह्मज्ञानाग्नि बिना सर्व कच्चा है. जैसे रसोई में आटा दाल चावल बीजनादिक है परंतु अग्नि बिना सर्व कच्चा है, तैसे ही आत्मज्ञान विना मुनीपणा क्षुल्लकपणा आदि सर्व कच्चा आहे. वाचक हो, आगम आणि अध्यात्म ग्रंथाद्वारे ध्यानासंबंधी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मानुभव आत्मसाधना एकच, त्यामुळे लेखाचे शीर्षक आत्मसाधना दिलेले आहे. समयसारादी ग्रंथातून विस्ताराने जाणून घेऊन सच्चिदानंद स्वरूपाचा चिरंतर आनंद लुटून मानव जन्माचे धन्यत्व पदरी बांधून घ्यावे हीच अपेक्षा